आता नक्की प्लीज ट्राय guys करा. like, share हे and बघू subscribe शकता my 3 channel कलरचे 3 श्री ड्रिंक स्वाद आता 07. इथे आपण पुदिना घेतलेला आहे आणि काकडी घेतलेली आहे, एक मिरची घेतलेली आहे. मिरचीला थोडंसं कट करून घ्यायचं. इथे आपण बर्फ घेतलेला आहे. आपण इथे खूप इझी तरीक्याने ड्रिंक बनवणार आहोत. इथे बर्फ घेतलेला आहे, पुदिना, 2 निंबू, मिरची आणि इथे काकडी घेतलेली आहे. आता मिरचीला आपण थोडं कट करून घेऊया आणि ग्लासमध्ये घालून घेऊ. ही ड्रिंक तुम्ही सुद्धा करून बघा फ्रेंड, खूप छान वाटते. इथे आपण निंबूचे स्लाइस करून घेतलेले आहे आणि काही निंबूचे तुकडे करून घेतलेले आहे. हे तुकडे आपल्याला ग्लासमध्ये घालून घ्यायचे आहे. हे गोल स्लाइस केलेले आहे, हे आपल्याला गार्निश करायला ठेवायचं आहे. इथे आपण काकडी पण कट करून घेतलेली आहे आणि ग्लासमध्ये घालून घेतली. इथे काही पुदिन्याचे पत्ते पण घातलेले आहे आणि आपल्याला आता बेलननी इथे मडलिंग करून घ्यायची आहे. इथे मी 2 पोलं घालून घेतलेले आहे. याच्याने टेस्ट खूप छान येतो. याचं पावडर पण करून घालू शकता. इथे मी बर्फ घालून घेतले आहे 3-4 तुकडे आणि इथे साखरेला पिसून 2 चम्मच साखर घेतलेली आहे. थोडंसं गरम मसाला सुद्धा घालून घेतलेला आहे. इथे आपण आता गार्निश करायला मिरची थोडीशी कट करून तिला ग्लासच्या वर लावून घेतलेली आहे आणि काकडी सुद्धा. इथे पुदिन्याचे पत्ते सुद्धा लावून घेतलेले आहे फ्रेंड्स. आता आपण इथे थम्स अप टाकून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. फ्रेंड्स, इथे आपल्याला ज्यूस करून टाकायचं नाही आहे, कारण ज्यूस करून टाकलं तर एकाचाच फ्लेवर येईल आणि इथे आपण जसं कट करून टाकलं तर इथे सगळ्या वस्तूचा फ्लेवर येईल, म्हणून आपण इथे बेलननी मडलिंग करून घेतलेली आहे. इथे बघू शकता मी आता ग्रेप्स कट करून घेत आहोत. ग्रेप्सचे आपल्याला 2-2 तुकडे करून कट करून घ्यायचे आहे आणि इथे ग्लासमध्ये घालून घेतले आहे. आपण कट केलेले निंबू होते ते पण काही स्लाइसेस इथे टाकून घेतलेले आहे. इथे पुदिना टाकून घेतलेले आहे आणि 2 पोलो. इथे सुद्धा तुम्ही पोलोला तुम्ही पिसून पावडर सुद्धा घालू शकता. इथे मी बर्फ घातलेला आहे आणि इथे स्प्राइट घातलेली आहे. इथे सुद्धा आपल्याला अंगूरचा ज्यूस बनवून टाकायचा नाही आहे, कारण ज्यूस बनवून टाकला तर त्याचा एकच फ्लेवर येतो, म्हणून आपल्याला मडलिंग करूनच त्याचा ज्यूस मिक्स करून घ्यायचा आहे. हे बघू शकता फ्रेंड्स, आपण याला आधीच गार्निश केलेलं आहे, निंबू लावलेला आहे आणि पुदिन्याचे पत्ते लावलेले आहे. इथे आपण 2 चम्मच पिसलेली साखर घेतलेली आहे. तुम्ही पिसलेली नसाल तर साधी साखर सुद्धा घालू शकता. इथे गरम मसाला सुद्धा घातलेला आहे. हा ड्रिंक आपला तयार आहे. आता आपण दुसऱ्या ड्रिंककडे वळूया. आपण आता टरबूज धुवून घेतलेला आहे. आता याला कट करून घेऊया आणि आधी याचे स्लाइसेस काढून घेऊया. स्लाइसेस करून घेतल्यानंतर ही मधातला जो भाग आहे त्याला आधी गोल कट करून घेऊया आणि याचे मग स्लाइस तयार करून घेऊया, कट करून घेऊयात. बघू शकता इथे आपण ग्लासमध्ये घातलेलं आहे. याच्यामध्ये थोडंसं पुदिना घेतलेला आहे आणि याला पण मडलिंग करून घ्यायचं आहे. पूर्ण मडलिंग करायचं नाही आहे, त्याच्यामध्ये बर्फ घालून घ्यायचं आहे आणि इथे स्प्राइट घातलेली आहे. इथे सुद्धा 2 चम्मच साखर पिसलेली घातलेली आहे आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे. इथे थोडंसं निंबूचा रस काढलेला आहे, बघू शकता फ्रेंड्स, आणि एक तुकडा आपण गार्निश करून घेतलेला आहे. किती छान दिसत आहे आपलं ड्रिंक. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. हे बघू